पंढरीच्या गाभाऱ्यात मी विठ्ठू आणि रखुमाईच्या चरणी नतमस्तक झाले आणि तेव्हा पाहिलं की अनेक भक्त येत आहेत आणि आपल्या विठुरायाला आपल्या सगळ्या वेदना दुःख सगळं काही सांगतायत। तेव्हा मी रखुमाईला हळूच विचारलं, का ग रखुमाई, तुझा हा विठुराया असा कसा? तेव्हा रखुमाई हसते आणि मला म्हणते कशी की पंढरीच्या गाभाऱ्यात 28 युग सरले, पण माझा विठू तसाच उभा आहे। कमरेवर हात ठेवून तो दूर कुठेतरी पाहत आहे। भक्त येतात कातर मनाने, त्याच्या चरणी नतमस्तक होतात। अश्रूंच्या असंख्य धारा वाहतात आणि त्या धारांतून त्यांचं सगळं दुःख विसरून जातात। मी मात्र त्याच्या शेजारी उभं राहून सगळं निशब्द पाहत आहे। लोक म्हणतात तो परमेश्वर आहे, पण माझ्या या अंतःकरणाला ठाऊक आहे या शांत मुखवट्या मागे एक करुणामय हृदय धडधडत आहे। कधी एखादा जीव अत्यंत व्याकुळ होऊन येतो, असते त्याच्या डोळ्यात निराशतेची सावली। माझा विठुराया काहीच बोलत नाही, त्या भक्ताकडे केविलवाणा फक्त पाहत राहतो। पण मला कळतं त्या केविलवाण्या नजरेत असंख्य वेदना दडल्या आहेत। अगं संध्याकाळ सरते, नामाचा गजर विरतो, पंढरी सुद्धा शांत होते, भक्त जातात परत, पण माझा विठुराया 28 युग त्या विटेवर उभा आहे। इतकं सगळं ऐकून मलाच राहवलं नाही, मन माझं व्याकुळ झालं आणि मग मी माझ्या विठूला विचारलं, काय रे विठू, अजून किती दुःख झेलशील? तेव्हा माझा विठू हसतो आणि मला म्हणतो, कस खुळी ग माझी रखू तू, तुला सांगू तरी कसं? ही भक्त येतात गाभाऱ्यात, सांगे सगळा आयुष्याचा भार, झेलतो सगळं काही करून मन त्याचं कठोर। आणि याचमुळे की काय 28 युग सरली, मी आनंदात उभा आहे, घेऊन खांद्यावर माझ्या पंढरीचा भार। इतकं सगळं ऐकून माझ्या रखूचं मन सुद्धा व्याकुळ झालं आणि तेव्हा ती म्हणते कशी की कधी कधी वाटतं त्याच्या डोळ्यातले अश्रू कोणी पाहू नये, म्हणून की काय तो 28 युग देव म्हणून उभा आहे आणि म्हणूनच मी त्याच्या शेजारी त्याच्या सोबत उभी आहे। कारण जगासाठी तो विठ्ठल जरी असला तरी माझ्यासाठी अजूनही तो दुःख लपवणारा आणि भक्तांसाठी हसणारा माझा सावळा आहे। दुःख लपवणारा आणि भक्तांसाठी हसणारा माझा सावळा आहे। बोला विठोबा रखुमाई।